नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज 24। बातमी आशीची बदल घडवेल। नाशिक येथे आयोजित आसाम रायफल्सच्या माजी सैनिकांच्या मेळाव्यात आसाम रायफल्सच्या महानिदेशकांच्या हस्ते माजी सैनिक केंद्राचे उद्घाटन। 23 मार्च 2024 रोजी साजरा करण्यात आलेल्या पहिल्या आसाम रायफल्स माजी सैनिक दिनानंतर आसाम रायफल्सच्या माजी सैनिकांनी संपर्क साधण्यास सुलभता यावी या हेतूने आसाम रायफल्स महासंचालनालयाने आसाम रायफल्सच्या माजी सैनिक संघटनेच्या सोबतीने महाराष्ट्रातील नाशिक येथे नवीन आसाम रायफल्स माजी सैनिक संघटना ARESA केंद्र उघडला आहे। हे महाराष्ट्रातील पहिले ARESA केंद्र आहे, ज्याच्याशी महाराष्ट्र आणि लगतच्या राज्यातील 1000हून अधिक माजी सैनिक आणि वीर नारी संलग्न असतील। हे केंद्र राज्यातील आसाम रायफल्सच्या माजी सैनिकांना कल्याणकारी सुविधा आणि सहाय्य सेवा प्रदान करण्यासाठी समर्पित असेल। लेफ्टनंट जनरल प्रदीप चंद्रन नायर, PVSM, AVSM, YSM, PhD महानिर्देशक आसाम रायफल्स यांनी 21 एप्रिल 2024 रोजी नाशिक येथील आंबेडकर नगर आणि तोपची सभागृह आर्टिलरी सेंटर येथे झालेल्या माजी सैनिकांच्या मेळाव्यात याचे उद्घाटन केलं। नवीन ARESA केंद्राच्या शुभारंभाचा उत्सव साजरा करण्यासाठी आणि आसाम रायफल्समध्ये विशेष कामगिरी केलेल्या माजी सैनिकांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी या मेळाव्यात 250हून अधिक माजी सैनिक, वीर नारी, त्यांचे कुटुंबीय आणि परिवार जनसहभागी झाले होते। माजी सैनिकांच्या महत्त्वपूर्ण गरजा आणि आव्हाने प्रभावीपणे हाताळली जावीत यासाठी ही ARESA केंद्र माजी सैनिक स्वतः चालवणार आहेत। ही केंद्रे नागरी जीवनात प्रवेश करणाऱ्या माजी सैनिकांना आरोग्य सेवा, सहाय्य, व्यावसायिक प्रशिक्षण, समुपदेशन सेवा आणि सामाजिक समर्थनासह विविध कल्याणकारी सुविधा प्रदान करणारी केंद्रे म्हणून काम करतील। नाशिक येथील केंद्र महाराष्ट्र आणि लगतच्या राज्यामध्ये राहणाऱ्या आसाम रायफल्सच्या 1000हून अधिक माजी सैनिक आणि वीर नारींच्या गरजा पूर्ण करेल। या कार्यक्रमादरम्यान माजी सैनिकांना त्यांच्या कल्याणासंबंधी योजनांची आणि सैन्य दलाकडून दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीची माहिती करून देण्यात आली। माजी सैनिकांना देण्यात आलेली आर्थिक अनुदानाची माहिती खालील सूचीबद्ध करण्यात आली आहे। नैसर्गिक आपत्ती दरम्यान दिले जाणारे आर्थिक सहाय्य, एकाच वेळी दिली जाणारी मदत 12,000 रुपये, सैनिकांच्या विधवांना त्यांच्या 2 मुलींच्या लग्नासाठी 20,000 रुपयांची मदत, माजी सैनिक आणि सैनिकांच्या विधवा यांना कोणत्याही स्वरूपात वैद्यकीय मदत 90,000 रुपये, शालेय शिक्षणासाठी इयत्ता 11वी ते 12वी साठी वार्षिक 5,000 रुपये मदत, उच्च शिक्षण अनुदान केवळ व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी MTech, MBA, BTech, MBBS, BDS आणि तत्सम प्रतिवर्षी 10,000 रुपये। या रॅली दरम्यान आसाम रायफल्सच्या महानिदेशकांनी उपस्थित माजी सैनिकांशी संवाद साधला आणि त्यांच्या समर्पित सेवेबद्दल तसेच राष्ट्राच्या संरक्षणासाठी अतूट वचनबद्धतेबद्दल त्यांच्याप्रती मनपूर्वक आभार व्यक्त केले। या कार्यक्रमाने माजी सैनिकांना त्यांचे अनुभव सामायिक करण्याची, जुन्या सहकाऱ्यांशी पुन्हा संपर्क साधण्याची आणि समुपदेयामध्ये नवीन बद्ध निर्माण करण्याची संधी दिली। या रॅलीत आसाम रायफल्सच्या महासंचालकांच्या हस्ते 5 माजी सैनिक आणि 1 निकटवर्तीयांचा सत्कार करण्यात आला। नाशिकमध्ये ARESA केंद्राची स्थापना आणि उद्घाटन, माजी सैनिक रॅली हे कार्यक्रम आसाम रायफल्सच्या सर्व माजी सैनिकांच्या कल्याणकारी गरजा समजून घेण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी महासंचालनालयाची बांधिलकी अधोरेखित करतात। ARESA केंद्राद्वारे समर्पित सुविधा आणि सेवा प्रदान करून माजी सैनिकांना त्यांच्या सेवोत्तर काळात त्यांच्या योग्य असलेली काळजी आणि मदत मिळावी हे या केंद्राचे उद्दिष्ट आहे। आसाम रायफल्स हे देशातील सर्वात जुने आणि सर्वात जास्त पदके प्राप्त करणारे निमलष्करी दल आहे। 189 वर्षाहून अधिक काळ शौर्याचा आणि बलिदानाचा समृद्ध इतिहास असलेल्या आसाम रायफल्सने विविध मोहिमांद्वारे स्वतःचे विशेष स्थान निर्माण केले आहे आणि राष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिला आहे। जो भी बच्चे और ये लावनी का जो प्रोग्राम हुआ था, परफॉर्मेंस को भी मैं अपनी तरफ से बहुत बहुत धन्यवाद और शुभकामनाएं देना चाहता हूँ।
जैसे कि आप लोगों को बताया गया मेरे आने से पहले कि किस संदर्भ में मैं आया हूँ आज। सबसे पहले एक अरेसा ऑफिस खोलने के लिए जो अभी कुछ समय पहले इसका उद्घाटन हुआ था, और ये काफ़ी शॉर्ट नोटिस में, शायद 1 महीने से भी कम नोटिस इनको दिया था। उस समय हमें पता भी नहीं था कि शायद ये हो पाएगा भी कि नहीं, लेकिन आपने इतने थोड़े समय में इस ऑफिस को इस्टेब्लिश किया, और आपको इस ऑफिस के इस्टेब्लिश होने के बाद ये ज़रूर पता है, और आपने बताया भी है कि केवल नासिक या महाराष्ट्र के लिए नहीं है ये इससे बढ़कर और भी जो स्टेट्स यहाँ पे हैं इस एरिया में, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटका, आंध्रा, तेलंगाना और छत्तीसगढ़, इन सभी स्टेट्स के जो हमारे एक्स सर्विसमैन हैं, सभी के वेलफेयर के लिए ये खोला गया है। इन सभी स्टेट्स में मिला के कुल हमारे 3000 या उसके आसपास हैं हमारे एक्स सर्विसमैन। शायद उड़ीसा के भी कुछ हो सकते हैं इसमें, लेकिन आपको जैसे पहले बताया गया कि यहाँ के बाद, इस एरिया के बाद अगला अरेसा ऑफिस दक्षिण में है। तो पिछले 2-3 साल में हमने कुछ एक अरेसा के ऑफिस जो नॉर्थ ईस्ट में ज़्यादा थे उन्हें हमने कम कर दी, और बाकी देश में और नए ऑफिसेस हमने खोले हैं। जैसे नॉर्थ में हमने कोई 3-4 ऑफिसेस खोले हैं, अब यहाँ सेंट्रल इंडिया में एक हुआ और दक्षिण में भी एक खोला था हमने। महाराष्ट्र नंदन न्यूज नाशिक, भरत गोसावी।